नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, सगळ्यांना आता शुभ सकाळऐवजी शुभ दुपारची 1 वाजलेली आहे. मी 2-3 दिवस झालं इकडं माझ्या माहेरीच आहे. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे, माझ्या आईनं नवीन घर बांधलेलं आहे आणि त्या घराची आज पूजा आहे. आज आहे पूजा, सगळी तयारी चालू आहे तर त्याचीच. हो, इकडं सगळे पाहुणे आलेले आहेत. ही माझ्या आजी, आईची आई समोर बसलेली. इकडं आचार्याला चालू आहे स्वयंपाक बनवायला. आता जाऊया घरामध्ये. आणि इकडं घरात सत्यनारायणाची पूजा मांडायला चालू आहे. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मला विचारलं जातं की तुझे वडील दाखव, तर हे माझं वडील आणि इकडं माझी आई. तर आता सत्यनारायणाची पूजा मांडायला चालू आहे. आई आणि भाऊ बसणार आहे ती पूजेला. या. आणि ही माझ्या आत्या मुंबईला असते, त्या आत्ताच आले त्या. हां या. आणि ह्या माझ्या दुसऱ्या आत्या. आणि बहिणीनं भावाच्या घराला जे काय आणायचं असतं ते आत्या घेऊन आले त्या. कळशी पाण्याचा. इकडं गुलाबजामच्या गोळ्या करायला चालू आहे त्या. आचाराच्याच बाया आहे तेही. आणि इकडं गुलाबजाम तळायला चालू आहे. आणि इकडं किचनमध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी चहाची गडबड चालू आहे. जेवढं लागते तेवढं सामान आणले आणि किचनमध्ये, बाकीचं अजून जुन्या घरीच आहे. आता सुरुवात झाली सत्यनारायणाच्या पूजेला. इकडं माझ्या मावशी आता सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद करायला लागलेले आहे. आणि इकडं स्वयंपाकाला बायका आलेल्या आहेत, त्या त्यांच्यासाठी चहा ठेवलाय. इथं आमचा आदू नवीन कपडे घालून तयार झालाय. आता बायला कुठे आहे माहित नाही. लक्ष्मी नारायण देवता इकडं बायकांच्या चपात्या करायला चालू आहे त्या. इकडे 2-3 चुली आहेत त्या. इकडं पण आहे त्या. भाऊ पुढे या. बाळ पालत विष्णू पटनाच्या रूपाला शंकराचं देश. आता गॅसची पूजा करून दूध ओतू घालवायचे. खडी साखर नाही. आता पूजा झाली, आरती झाली. आता हे बहिणीच काम आहे. काका काय म्हणते ह्याला? हा असं का? काय म्हणते त्या त्या? आम्हाला सिटीत काय माहिती. नाही नाही, बहीण भावाच्या घरासाठी वेल. हा
वेलासारख्या भावाचं घर बरोबर ठेव. तर आत्याने आमच्या सोन्याचं वेल आणलाय. ते आता घराला आते हे करणार आहे त्या. आणि आईन भाऊ खाली थांबले ते. चला काय करायचं सांगा. ते वेल ठेवा तिथे कलश पहिल्यांदा कलशाची पूजा करा. हे असा वेल आहे. थांबते दिसू दे ना. दिस आई पुढे सर. भिजू द्या सगळे भिजू द्या. होतं सगळंच मामाच्या भाऊ पुढे सरत नाही येत. संपलं का आता ते टावेल धरा ते दोन हे चावेल धरा. थांबा. हा बस. त्यांना सांगा वरती लक्ष राहू द्या तुमच्या दोघांचं वरती लक्ष राहू. कळशी टाकायला लागलेत पहिल्यांदा ते टाका कळशी. ते झाडाची भाऊ कशी टाका सोडा तुम्ही. हा नारळ आणि तो आंब्याचा फाटा टाका. आंब्याचं फाटा जाईन का तसं खाली होती. जाते आई घेते फटाफट. ठीक आहे. तो वेल डबीमध्ये ठेवा. इकडं चालूच आहे पाहुणे यायला जेवायला. इकडं जेवण चालू आहे ती. आणि इकडं आमच्या ताई आल्या त्या आत्या आल्या त्या. बापूल का नाही आणलं नको म्हणलं का दादा तुम्ही आलो का. पेपर चालू होते का नाही येणे होय येते. संध्याकाळच्या 7:45 वाजले ते. आणि आता सगळ्या स्वयंपाक केलेल्या बाया आता जेवायला आले ते. आणि इकडं आता आमची आई लेक गिफ्ट देते. तिचं गिफ्ट स्वीकारत फोटो काढायला चालू व्हायचं. काढू का फोटो मग. बघा बायकांच्या संध्याकाळ निवांत गप्पा चालू आहे त्या. जेवण करून निवांत गप्पा रंगले त्या इकडं. अशाच कार्यक्रमाच्या निमित्तानंच बायकांना एकत्र टाइम मिळतो. आता रोज काय प्रत्येकाला आपली आपली कामं असते ती. जवळजवळ 9 वाजता आले त्या. तर आमची राधा आत्ता आली जेवायला. राधा झालं का जेवण. तिकडे बघ वर झालं का जेवण. जेवायचे. तुला आवडत नाही का गुलाबजाम. नसलं आवडतं मी खाऊ लागते. तुला आवडते का. सकाळपासून जेवलीच नाही मी. जेवायलाच दिलं नाही मला कुणी. तर आजचा कार्यक्रम छान आणि व्यवस्थित झाला. आता इथनं पुढे मी तुम्हाला घराचे काही फोटोज दाखवते.